महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळाले. 30 जागा मिळाल्या. 30 जागांचे यश हे मोठं यश आहे. किमान 7 ते 8 जागा जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाड्या, उदाहरण अमोल कीर्तीकरांचं, अशा पद्धतीनं आला. नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना 10 जागा मिळाल्या नसत्या. विधानसभेला याचा वचपा काढला जाईल या चोऱ्या मारायचा. हे आता पळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना असेल, हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत. आणि जे पळून गेलेत, जे बेईमान आहेत, त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश, त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 4 मंत्रिपदं जी आहेत ती शिवसेनेच्या वाटेला येणार आहेत आणि शिंदे गटाच्या वाटेला येणार. 4 मंत्रिपद, 2 कॅबिनेट आणि 2 राज्य. बापरे. मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. मी काल म्हणालो ना, शक्यता आहे. एवढे विद्वान लोक आहेत, त्यांना साऊथ आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया वगैरे वगैरे, अमेरिका, कॅनडामध्ये त्यांना म्हणजे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. हो हां, कोणते आमदार आपल्या एमपी संपर्कात? हो, ते असं सांगायचं असतं का? बोलिए. प्रफुल्ल पटेल को एक तरफ ईडी ने काफी राहत दी है, उसी तरफ हम देख रहे हैं. देखिए, ईडी ने राहत नहीं दी है, बीजेपी ने राहत दी है. ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है. ईडी हो, सीबीआई हो, बीजेपी ने राहत दी है, मोदी जी ने राहत दी है, अमित शाह ने राहत दी है. ईडी और जैसे आरएसएस है या विश्व हिंदू परिषद है या बजरंग दल है, उनके और भी संगठन, एबीवीपी है, वनवासी संगठन है, इसी तरह से ईडी है बीजेपी के साथ, सीबीआई है, इनकम टैक्स है. ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है, शाखा है. तो बीजेपी ने उनको राहत दी है. लालू प्रसाद यादव की फाइलिंग खुल गई है सर दोबारा. हाँ, ये भी बीजेपी का ही काम है. प्रफुल्ल पटेल की फाइलें बंद होती है. हाँ, और जो लोग उनके साथ अशोक चौहान की फाइलें बंद होती है, शिंदे की फाइल बंद होती है, और लालू जी की फाइल खुलेगी और किसी की फाइल खुलेगी. यही काम करेंगे. अब चैलेंज सबसे बड़ा है चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार, जो अपने आप को लोकतंत्र के पुजारी और सेवक मानते थे. अब उनके समर्थन से सरकार बनी है. तो संविधान, कानून और लोकतंत्र बचाने की जिम्मेदारी ये 2 लोगों की है. चंद्रबाबू नायडू की जो फैमिली का पूरा ओवरऑल इनकम 850 करोड़ बढ़ी है, 5 दिन में 64% इंक्रीज हुआ है. क्या कहना चाहते हैं? राहुल गांधी ने जो कहना है वो कह दिया है. राहुल गांधी जी ने जो कहना है कह दिया है. जिस तरह से शेयर बाजार में उछाल लाया, अननेचुरल. ये अपने साथ जो लोग बैठे हैं, चाहे व्यापारी हो चाहे राजनेता हो, उनके उद्योग, उनके धंधे को फायदा पहुंचाने के लिए शेयर बाजार का इस्तेमाल किया गया. इसलिए कि गुजरात के 2 व्यापारी देश चला रहे हैं और शेयर बाजार से उनका पुराना नाता है. तो ये होता रहेगा और भी होता रहेगा, आगे भी होता रहेगा. देश लूटा जाएगा, व्यापारियों को फायदा पहुंचाया जाएगा और गरीबों को खत्म किया जाएगा. नीट के एग्जाम्स को देखकर घोटाला सामने आ रहा है सर. काफी बच्चों के फ्यूचर अब दांव पर लगे हैं. मोदी जी ने देश दांव पर लगाया है, उसका ही परिणाम है. चले, थैंक यू. यात्रा काढणार आहे, कुठे ब्लूप्रिंट सादर करणार आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सरकारमध्ये असल्याचं दिसतंय आणि त्याबद्दल भाष्य केलेले संजय राऊत यांनी वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देऊ केली. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज